असतील, आमच्या आस्थेवरती कोणी घात करण्याचा प्रयत्न करत असतील तर हा हिंदू माणूस कधीही स्वस्थ बसणार नाही. मी या ठिकाणी सांगतो, आपल्याला आता ही लढाई तीव्र करावं लागणार आहे. आणि आता सगळ्यांनी सांगितलं की 24 तासाच्या आतमध्ये त्या नराधर्माला जो कोणी व्यक्ती असेल तोडणारा धर्मविरोधी लोकाला त्याला 24 तासाच्या आतमध्ये पोलीस प्रशासनाने त्याला आतमध्ये टाकायला पाहिजे. जर नाही झाला तर उद्या मी पुन्हा गावात 10 वाजता येतो. आपण भावड ते पोलीस स्टेशन अड्याळपर्यंत रॅली काढू, मोर्चा काढू, ट्रॅक्टर मोर्चा काढू, पैदल काढू. तुम्ही जसा म्हणाल तसा मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही जसा म्हणाल तसं मी तुमच्या सोबत आहे. कारण तुम्ही मला निवडून दिलेलं आहे. आणि तुमच्या जर कोणी आस्थेवरती कोणी घात करत असतील, तुमच्या हृदयावर कोणी घात करत असेल तर त्या व्यक्तीला सोडणार नाही. आणि पोलीस प्रशासन त्याला जर हायगाई करत असेल, कोणत्याही राजकीय दबावाखाली जर त्याला जर सोडत असेल तर पोलीस प्रशासनासोबत सुद्धा हात दोन हात करायचे आता आपल्या मानसिकता आहे. पोलीस प्रशासनाने आमच्यावर ताकद दाखवण्यापेक्षा जो कोणी हा कृत्य केलेला आहे त्या व्यक्तीला उचलून त्याचा हातपाय तोडा असा आम्हाला पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा आहे. कारण एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा तोडण्यात येते. म्हणजे काय हा काही कायद्याचं राज्य आहे की नाही आहे? फक्त कायदा आम्हीच सांभाळायचा. म्हणजे आम्हाला तर आता डाऊट आहे की काय पोलीस प्रशासन प्रोटेक्शन तर देत नाही का? तोडा तुम्ही येणार वातावरण भडकवा. तर जो कोणी ह्या भागाच्या पोलीस प्रशासनचे अधिकारी असतील त्यांनी ताबडतोब त्याला हे करायला पाहिजे. हा विषय राहणार नाही. तर आपल्याला उद्या 10 वाजताची शेवटी आपला धर्म आहे. आणि जर त्यांनी अटक केलं नाही तर मग मंगळवारला आपण पुन्हा भावड पासून तो भंडारावरती रस्त्यावर बसून काय होणार नाही. पण उद्या याच्यापेक्षा जास्त ताकदीनं आपण व्हायला पाहिजे. आज रात्रभर जगायची गरज पडली तर जगा. तुम्ही म्हणत असाल तर रात्रभर मी तुमच्या गावात थांबायला तयार आहे. परंतु आजची ही रात्रभर आणि उद्याची जी दिशा आहे, उद्याचा जो आंदोलन आहे, हे भंडारा जिल्ह्याच्या नवीन दिशा देणारा आपल्या हिंदुत्वाचा हा ठरला पाहिजे असं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.